माझ्या अंगावर सध्या काटा आलाय आता सध्या ते सगळं. म्हणजे मी आजपर्यंत कुठेही कधीही बोललेलं नाही ही गोष्ट झालेली आहे माझ्यासोबत. पुरातन काळापासून लावणी पुरुषांनी सुरू केलेली आहे. नंतर स्त्रियांनी ती आत्मसात केली आणि नंतर शृंगार त्याच्यात आला. असं झालेलं आहे की स्टेजच्या खालून नाचा छक्का हिजडा हे मला सुद्धा बोलले गेलेले आहे. असं डोक्यात झालं की मी एवढं कष्ट करतोय आणि एवढं कष्ट करून मला किती शुल्लक मिळतंय. मग माझं डोकं पुन्हा तिथं गेलो. कुठे? आधी जबरदस्ती कान टोचले होते कानातल्याने. चिमट्यांचं माहितीच नव्हतं की चिमट्याच्या कानातले मिळतात. माझ्या कलेला लोक नाव ठेवतात. मला धरलं त्यांनी पडद्याच्या मागे नेण्यासाठी. तो पडदा उचलला. हे सगळं नसतं. मला वाटतं ते घुंगरू माझ्यासाठी खरे देव असतील की जेणेकरून मी वाचलो तिथून, नाही तर देव जाणे माझ्यासोबत काय काय असतं. नमस्कार मंडळी. उप्स मराठीच्या पहिल्या पॉडकास्ट सफरनामा प्रेझेंटेड बाय Inkistan.in मध्ये मी गंगा तुमचं स्वागत करते. लावणी म्हटलं का तुमच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे मोहक अदा, उत्कृष्ट नृत्य आणि आपल्या लोककलेचं मराठमोळं सौंदर्य, जे आजपर्यंत अनेक लावणी सम्राज्ञींनी जपले. तर आज आपण अशाच एका लावणी प्रिन्सबरोबर बोलणार आहोत. येस, यू हर्ड इट राईट. आज आपण गप्पा मारणार आहोत लावणी प्रिन्स शुभम बोराडे बरोबर, त्याच्या सफरनामाबद्दल. ज्याने गावाच्या एका छोट्या घरात जन्म घेऊन पण आपल्या परिस्थितीवर मात करून डान्सची आवड जोपासली, ती पण लावणी. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती चॅलेंजेस होते आणि त्याचा खडतर प्रवास होता हे सगळं जाणून घेऊयात. तर वेलकम शुभम. हाय शुभम. हॅलो. उप्स मराठीच्या सफरनामामध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर शुभम, मी आता ऑडियन्सला पण सांगत होते की लावणी प्रिन्स आहे आपल्याकडे. तर तेच तुला विचारायचं आहे की लावणी तुला लहानपणापासून आवड होती की ती कुठून निर्माण झाली? खरं तर मी लहान असताना कधीच मला लावणीची आवड नव्हती. मी इतका नकळता होतो की माझ्या आईवडिलांनी मला बस फक्त नटवलं आणि घराजवळच्या एका स्टेजवरती नेऊन मांडलं की बाबा आता हा डान्स करणार. तर तेव्हा काय कळत नव्हतं आणि काय आवडही नव्हती. पण कट्टू जसे जसे आईवडील लांब झाले, आम्ही नागपूरला राहायला गेलो, त्यावेळेस मी शाळेत असेल बहुतेक 3रीला, आणि मी 4थीच्या वर्गातल्या मुलींना परफॉर्मन्स शिकवला होता एवढ्या कमी वयामध्ये. आणि घरात कॅसेट्स वगैरे असायच्या, मम्मी नेहमी पाहत असायची आणि शिकवायला लागलो. म्हणजे आईचे काही संस्कार असं समज की घरामध्ये बघता बघता ती आवड हळूहळू फक्त अशी डोक्यात होती की आहे बाबा. नंतर शिकवायला लागलो आणि मेन कसा मला माझी आवड निर्माण झाली ते सांगतो की त्यांना डान्स शिकवला आणि मेन जी स्टेज जेव्हा परफॉर्मन्स होता त्यावेळेस ती पोरगी स्टेजवर गेली आणि तिने परफॉर्मन्स नाही केला. ती म्हणजे मी आता करणार नाही, पब्लिक भरपूर आहे. तर तशा वेळेस मी घरी निवांत पडलेलो होतो. त्यावेळेस ते त्यांचे सर, हेडमास्टर वगैरे सगळे माझ्या घरी आले, मला उचललं आणि डिरेक्टली घेऊन गेले त्या ठिकाणी आणि बोलायला लागले की बाबा आता थोडंसं काहीतरी बघ आता येतं. मला वाटलं तिला सांगायला बोलवलंय, तिला ती काही विसरली का काय. पण ते बोलले आता तू नाचणार. मी नाचणार, मी कसं? तर ते तिथल्या तिथं त्यांनी एक साडी अरेंज केली, थोडेसे दागिने अरेंज केले, थोडंफार कसं तरी तोंडाला लावलं आणि अक्षरशः मला हसू येतो तो माझा एक फोटो बघून. माझ्याकडे फोटो असणार घरी. तर त्यावेळेस असं झालं की आता मला नाचवायचंच आहे त्यांना आणि मी रेडी पण झालो. ठीक आहे, चला नाचून घेऊया. आपल्याला मी घेत नव्हतो त्या टायमाला पण स्टेजवर जाण्यासाठी. मग मी जेव्हा स्टेजवर जायला म्हणजे जायचं म्हटलं की ती पण बोलली की आता मी पण नाचणार. असं तो कॉन्फिडन्स तिला पण आला आणि आम्ही दोघं सोबत डुएट परफॉर्मन्स सारखे नाचलो. आणि रिझल्ट काय की आमच्याकडूनच आला. आमच्याच मी जो कोरिओग्राफ केला त्याला फर्स्ट प्राइज मिळालं त्या ठिकाणी आणि आमचा कव्हर फोटो आला पेपरमध्ये, ती एक साईडला अशी आणि असा. तर तिथून थोडी आवड निर्माण झाली होती. बट असं नव्हतं की खरंच मी त्याच्यामध्ये त्या लावणी क्षेत्रामध्ये एवढा रुजेन मुळेल किंवा काय. पण एक थोडीशी म्हणतो ना थिनगी पेटलेली होती तिथून लावणीची. म्हणजे तू लावणीसाठी तो कलाकार आतमध्ये ऑलरेडी होता, ते फक्त स्पार्क कोणीतरी द्यायची गरज होती. तर असंही म्हणता येईल ना की तुझ्या मम्मीचं पण काहीतरी हे स्वप्न असावं की तिला लावणी डान्सर व्हायचंय, म्हणून ते स्वप्न तिने तुझ्या थ्रू पूर्ण केलं असावं असं तिला आधी कळालं. म्हणजे आधी तिला पण माहित नव्हतं की माझा कल जातोय तिकडे किंवा काय. ओके. पण आमची थोडी परिस्थिती खराब होती आम्ही लहान असताना. म्हणजे आई वडिलांपासून जेव्हापासून वेगळी झाली त्यावेळेस आम्हाला थोडं जड जायचं. म्हणजे ती पण कामं वगैरे करायची, तिची तब्येत वगैरे व्यवस्थित नसायची. पण मला समज चांगली होती, म्हणजे मी चांगलं वाईट समजू शकत होतो
आणि परिस्थिती कळत होती आम्हाला आमची. सो मी ते म्हणतात ना, लहान लेकरांना कळत नाही, काही नाही, परिस्थितीची जाण नसते. पण माझं तसं काही नव्हतं. मला ते कळत होतं माझ्या आईबद्दल. अच्छा. तर असंच पुन्हा एक प्रसंग आला. मम्मी त्यावेळेस काम करायची आणि घराजवळ गणपती बसलेला होता आणि छोट्या-मोठ्या स्पर्धा ठेवतातच गल्लीबोळांनी. ओके. तसं आमच्याकडे उमरेडला आम्ही जिथे राहत होतो तिथे गणपती बसलेला आणि मी सहज घरचं ते घरी जेवढं होतं ते वेअर केलं आणि जबरदस्ती कान टोचले होते कानातल्याने. चिमट्यांचं माहितीच नव्हतं की चिमट्याच्या कानातले मिळतात म्हणून. मग त्याचा तो त्रास नाही का झाला तेव्हा? झाला, एका कानाला छिद्र होतं, एका कानाला नव्हतं, पण ते बारीक लहानपणचं छिद्र असतं ना तसं ते फक्त टोचलं आणि कसाबसा नटलो आणि कसं बोललो शेजाऱ्यांनी की मला घेऊन चला, मी करणार त्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स. तिथं केला आणि मी माझा पहिला ट्राय आणि पहिल्या ट्रायमध्येच मला बक्षीस मिळालं पहिलं. ते 1000 किंवा 500 रुपयाचं बक्षीस असेल त्यावेळेस. पण तेव्हाचं 1000-500 तर खूप खूप जास्त आहे. असते हो. आणि मेन म्हणजे मला खूप वाटायचे कारण मी 4थीलाच असेल जेमतेम त्यावेळेस. पण मग तेव्हा एक डोक्यात असं आलं की बाबा हा एक इझी वे असणार माझ्यासाठी पैसे कमवायचा. ओके. मग नंतर खरीखुरी परिस्थितीची जाणीव व्हायला लागली की आता खूप आमचे दिवस हे जात आहेत. माझं शिक्षण पाणी पण मम्मी करते, तिचं दुखणं पण ती करते, काम पण करते, घर आणि नागपूरसारख्या सिटीत तिथं जाऊन राहणं, बीड सोडून थोडं आम्हाला जास्त महागडं पडत होतं. जसं इतर शहरातून जेव्हा एखादा व्यक्ती मुंबईमध्ये राहायला येतो तेव्हा त्याला किती गोष्टींचं तसं आम्हालाच अडचण जायची. म्हणून मी थोडं ठरवलं की आता अजून मी छोटे मोठे कॉम्पिटिशन करायचो. पण मग ते पण कंटिन्यू नसतात. करेक्ट. सीझन वाईज असणार. हो. मग मी काय केलं की मग जसं माझी सकाळची शाळा पहाटे 6ला उठून आपण शाळेत निघायचं आणि 12 वाजता सुट्टी आम्हाला. तर 12:30 वाजतापासून मी जे मिळेल ते मी ते काम करायला तयार होतो. जसं शाळेतून बाहेर आलो की एका चौकापर्यंत येऊस तर एक गार्डन होतं आणि त्या गार्डनजवळ एक पानपोईचा गाडा असायचा. ते पाणी वाटप करतात ना तसं. एक बूथमध्ये मग मी 300 रुपये महिन्यावर मी काम करायला लागलो. आणि तेव्हा तुझं वय काय होतं? 4थी-5वीला असेल मी. आणि ते करून त्याचा एक टाईम पिरियड की दुपारीच मी पाणी वाटायचो. त्यानंतर त्याच गार्डनजवळ एक पाणीपुरीवाल्याचा गाडा यायचा. मग त्याच्याजवळ मी प्लेट पुसायचो, कांदे कट करायचो, त्याच्याजवळ बटाटे चिरून द्यायचो, थोडंफार जास्त मदत करायचो त्याची. मग तो एक मला कॉम्प्लिमेंटरी म्हणून थोडंसं त्याचे पुरी वगैरे द्यायचा आणि मला 30-20 रुपये रोज असा तो मला द्यायचा. तिथून पुढचा टाईम यायचा 7-8 वाजायचे, संध्याकाळ व्हायची. तिथून मी पुढे मूर्तिकाराकडे जायचो, पायाने माती वगैरे हे करायचो. मला चित्रकलेची आवड होती त्यावेळेस. तर मी जेवढं करता येईल तेवढं मी कमवण्याचा प्रयत्न केला. पण असं डोक्यात झालं की मी एवढं कष्ट करतोय आणि एवढं कष्ट करून मला किती क्षुल्लक मिळतंय. मग माझं डोकं पुन्हा तिथं गेलं. कुठे? आधी जिथे मला एक परफॉर्मन्स केल्यानंतर 1000 किंवा 500 रुपये मिळाले होते. अगदीच. हो. मग ती आर्थिक परिस्थिती जोपासण्यासाठी मी स्वतःला प्रयत्न करून पुढे अजून मला जे स्टेज मिळतायत का, लांबचे स्टेज मिळतायत का म्हणून मी सर्वात आधी कॉम्पिटिशन्स करायला सुरू केले. पण स्पर्धेत जिंकायसाठी तुम्ही कलाकार पण चांगले पाहिजे. तुमच्या अंगातले तो डान्स पण तेवढा फाईन पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, छान पाहिजे, सगळ्यापेक्षा बेस्ट पाहिजे, तेव्हा तुम्ही जिंकणार. मग त्या फर्स्ट यायच्या चक्करमध्ये मी डान्सकडे प्रॅक्टिस करून व्यवस्थित त्याला नीट करण्याचा प्रयत्न केला, मेकअपमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न केला. मग तू ह्या सगळ्या गोष्टीत कधी असं प्रशिक्षण घेतलं होतं? नाही, मला जेवढं जमत गेलं मी ते सगळं बाहेरून अनुसरण केलं. काही अभिनेत्रींना आदर्श मानलं. माझ्यासाठी दैवत म्हणजे मधु कांबीकर लावणीतल्या. ओके. जसं हिंदीत रेखांना सगळं ओळखतात त्यांच्या मुजऱ्यासाठी, तसं मराठीत मला वाटते मधु कांबीकरांचा हात कोणी लावणीत धरत नाही. तर माझा मुद्दा तोच होता की लावणीकडे प्रेम कधी निर्माण झालं, ज्यावेळेस मी हे सगळं करत गेलो आणि कळायला लागलं स्वतःच की माझ्या अंगात ती कला आहे ऑलरेडी आणि मी स्वतःला ओळखण्यात थोडा वेळ घेतला. ते स्पर्धेत जेव्हा जिंकायला लागलो ना, मग माझ्या कलेवरचं प्रेम वाढायला लागलं आणि आपोआप मला मग नंतर शोज ऑफर व्हायला लागले. त्या शोजचा काही खूप पैसा मिळत नव्हता, 1000, 1200, 1500 असा. सुरुवातच माझे 500 रुपये शो मी असायची. पण तिथे माझं खरं लावणीची आवड निर्माण झाली स्पर्धेपासून. म्हणजे सुरुवात माझे लावणीच्या प्रेमासाठी नव्हतीच, ती फक्त आर्थिक परिस्थिती नीट व्हावी म्हणून मी अंगावर साडी नेसून तो अटायर अंगावर घेतला, जेणेकरून लोक एंटरटेन होतील आणि एंटरटेन त्यांना व्हायचे म्हणून ते मला पैसे देतात. ओके. म्हणजे कुठेतरी
स्वतःला एक प्रकारे विकणंच झालं ते, की बाबा मी थोडं कॉम्प्रोमाइज करतोय स्वतःच्या शरीरासाठी, म्हणजे थोडे वेगळे एफर्ट करतोय. मला हा सगळ्यात सोपा मार्ग वाटला होता, म्हणून मी लावणी करायला सुरू केले खरं म्हणलं तर. तर तू आता म्हणालास की तू जेव्हा 4थीत 5वीत होतास तेव्हापासून तू कामाला लागला होतास आणि सगळी घरची जबाबदारी तुझ्यावर होती. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या शिक्षणावर कधी काही परिणाम झाला का? पाहायला गेलं तर शिक्षणाची आवड खूप होती. मी शाळेत असताना पण परफॉर्मन्सेसमुळे कधी जास्त लिखाणकाम घेऊन नव्हतो जात माझ्या शाळेमध्ये. मला जास्तीत जास्त लर्निंग असायचं आणि शाळेतले जितके पण आमचे सब्जेक्ट टीचर्स असायचे ते कधीच त्यांनी आर्ग्यू नाही केला, की बाबा शुभम तुझं बुकमध्ये कंप्लीट लिहून नाही. कारण त्यांना सगळं तोंडपाठ मिळायचं. मुद्दा असा झाला, की मम्मीची तब्येत खूप खराब होत गेली. तिच्या तब्येतीसाठी मला पण थोडा हातभार लावता यायला पाहिजे म्हणून मी कंटिन्यू शोज करत गेलो, प्रोग्राम करत गेलो. हम्म. आणि सीझनल जे काम असतं ते इतकं असतं, की 8-8, 10-10 दिवस घराबाहेर राहावं लागतं. कधी-कधी वेळ मिळत नाही घरी जायला सुद्धा. कधी-कधी असं पण होतं, की आज एक शो आहे आणि 2 दिवसानंतर लगेच त्याच ठिकाणी कुठेतरी शो आहे. मग मला ते जाण्या-येण्याचे पैसे सुद्धा वाचवण्यासाठी ते काम करावं आणि लागायचं. हे तेव्हाच सगळं होतं तर जेव्हा तू 4थीत 5वीत होतास? हां, 5वीच्या पुढचं जसं समजा मी बरं. हे केलं, समजा 6वी 7वी असं काही. तर इतका वेळ मला शाळेसाठी देता नव्हता येत आणि एक वेळ अशी आली, की मम्मीची तब्येत जरा जास्त डाऊन झाली. तिला जास्त त्रास व्हायला लागला. ती जास्त काम नव्हती करू शकत. मग तो वर्कलोड माझ्यावर आल्यासारखा. हम्म. इच्छा नसताना मला हळू माझ्या कामाकडे जास्त लक्ष द्यावं लागलं. हम्म. कारण की परिस्थितीच अशी होती, की ते कुठेतरी थोडं अर्धवट राहत गेलं, सुटत गेलं. कितीही बिकट परिस्थिती होती पण लावणीने तुझी साथ नाही कधी सोडली. मग ह्यावर तुला काय म्हणायचं आहे? मला हेच म्हणायचं आहे, की लावणी खरं म्हणलं तर एक अर्थी मला माझ्या पायावर उभं करण्यासाठी एक म्हणतो ना, की लहानपणी कसं बाळ आपल्या बापाचं बोट धरून उभं राहतं, तसं मला वाटतं लावणीनं बापासारखं साथ देऊन मला उभं केलं. वा. मग त्या सगळ्या गोष्टीवर तेव्हा तुझं एक एम आणि मोटो आपण जे म्हणतो तेव्हा काय होतं जेव्हा तू एक 5वीत किंवा 6वीत म्हणा? अ, लहानपणापासून मी कधी काही अशी खूप मोठी स्वप्न नव्हती बघितलेली, की बाबा मला हेच बनायचं आहे, मला तेच बनायचं आहे. पण मला फिरायची खूप इच्छा असायची लहानपणापासून. म्हणजे लांब सिटी सोडून कुठेही मला घेऊन चला, मला तिथं जायची खूप इच्छा असायची. तर असं झालं, की ज्याच्यात मेहनत करायची का त्यालाच आपण स्वप्न बनवून घेऊया. म्हणून मी काय केलं, की मी लावणी तर करतच होतो. पण नंतर जसं मला माझी कला समजली, मी स्वतःला ओळखायला लागलो. त्यानंतर ठरवलं, की माझ्या कलेला लोकं नाव ठेवतात पहिली गोष्ट तर. आणि हा खूप मोठा दृष्टिकोन आहे समाजाचा, की एका पुरुषाने जर अंगावर साडी घातली, त्याने स्वतःला एज अ फेमिनाईन ग्रेसनी दर्शवलं, की लगेच त्याला थोड्या वेगळ्या वेळी बघण्यात. तर मला ती एक कुठंतरी खटकत होतं, की मी जे करतोय ना, मला नाही वाटत मी कुठंतरी चुकीचं केलंय असं. मी माझ्या हक्काने, माझ्या स्वातंत्र्याने मला जे करायला इझी होतं, मला जे माझं करून मी आपलं भागवू शकत होतो, त्यामध्ये मी ते करत राहिलो. आणि नंतर माझ्या अंगात जी कला आहे ती वेस्ट कशी जाऊ द्यायची ना आपण. करेक्ट. त्याला कुठेतरी आपण हे केलंच पाहिजे, वाढवलंच पाहिजे, किंवा त्याला एक वेगळं स्थान निर्माण केलंच पाहिजे. मग तेव्हा मी ठरवलं, की ही माझी आवड पण आहे, ही निवड पण आहे आणि ही गरज पण आहे. तर मी याला स्वतःचं प्रोफेशन बनवलं पाहिजे आणि याच्यामध्ये इतकं नाव करायचं आहे मला माझ्या जगामध्ये, की ओठाओठांवर नाव आलं पाहिजे, की लावणीनंतर शुभम बोराडे आहे. तर आता हा साडीचा मुद्दा जर का तू काढलायस, मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून पण मी एक गोष्ट तुला विचारू इच्छिते. कारण जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा साडी नेसायचा म्हणजे तो जो काही विचार केला होता, मी माझ्या दृष्टिकोनातून आणि तुझ्या दृष्टिकोनातून हे 2 वेगवेगळे पॉईंट्स आहेत, राईट? की मला हे माझ्या आयुष्यासाठी साडी घालायची होती आणि तुला तुझ्या प्रोफेशनसाठी हे करायचं होतं. तर जर तो लोकांचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावर लाईक तुला काय म्हणायचं आहे? सगळ्यात आधी ना प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक व्यक्तीचा एक क्रायटेरिया बनलेला आहे, की ही गोष्ट याच्यासाठीच आहे, राईट. ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे आणि ही अशीच होणार. हे लोकांची थिंकिंग बनलेली आहे. जसं ना तुझ्या कपड्याला जेंडर आहे ना माझ्या कपड्याला जेंडर आहे, ते जेंडरलेस आहे. ॲब्सोल्युटली. ठीक आहे. ॲब्सोल्युटली. जर मी याची साडी बनवली तर ही साडीच दिसणार, पण करेक्ट मी ह्या आहे. कपड्याचा कुर्ता बनवून अंगावर घातलेला आहे. करेक्ट आहे. तर मला नाही वाटत याचा कुठला जेंडर आहे. आणि जरी ही साडी जरी मी धोतीसारखी वेअर केली तर ती धोती होणार, तिला साडी नाही बोलणार. ॲब्सोल्युटली. तर सगळ्यात पहिले हा कॉन्सेप्ट मला लोकांचा आवडतच नाही, की हे मुलींसाठी आणि हे मुलांसाठी आहे.
आणि दुसरी गोष्ट, जर आपल्या अंगात एखादी कला आहे आणि ती इतकी रुळलेली आहे की त्याला सोडून तुम्ही दुसरं काही नाही करू शकत. जसं की माझ्या बाबतीत आहे की मी ती कला सादर करण्यासाठी स्वतःला, जर मी लावणी करतो तर ती लावणीसारखी दिसली पाहिजे. पण मला आता आता मी ह्या लेवलवर आहे ना, मला असं वाटतं ना, लोक साडीला आणि बांगड्या घातलेल्या हाताना इतके घाबरतात ना, की कोणत्याही पुरुषाने ते परिधान केल्यावर ना त्यांना ते पचत नाहीत त्या गोष्टी, की ती कसं काय होणार आहे आणि हे होणार आहे. आता प्रश्न असा आहे की जो मुलगा कथ्थक करतो किंवा जो लावणी करतो, तो गे असतो किंवा ट्रान्सजेंडर असतो, ह्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? आपल्या जगात ना असंख्य प्रकारची लोक आहेत. कोणाचीच फिलिंग आपण बदलू शकत नाही. त्यांना आपल्या प्रकारे, आपल्याप्रमाणे, आपल्या मतीनुसार त्यांना राहायला सांगू शकत नाही. तसंच माझ्यातही एक गोष्ट आहे, जसं मला बरेचसे लोक बोलतात की तुम्ही साडी घालून का नाचता. म्हणजे ही माझी आवड नाही आहे मुळात. साडी घालून नाचणं ही माझी आवड नाही आहे. माझी आवड काय, लावणी आहे. करेक्ट. आणि पुरातन काळापासून लावणी पुरुषांनी सुरू केलेली आहे. हो. आणि नंतर स्त्रियांनी ती आत्मसात केली आणि नंतर शृंगार त्याच्यात आला, स्त्रिया त्याला करायला लागल्या. पण शेवटी उपस पुरुषांचे म्हणून पुरुष आजही करतात आणि करणं भाग आहे. फक्त लोकांना खूप कमी माहिती आहे की पुरुषांनी लावणीचा जन्म म्हणजे हे केलंय, पुरुषांनीच लावणीला सुरुवात केली आहे. आता बघायला गेलं तर आपल्या भारतातच कथ्थकची जी शैली आहे खूप जुनी आहे आणि खूप आधीपासून ती चालत गेली, कितीतरी हजारो वर्षापासूनची आहे. मग कथ्थकचा अर्थ काय आहे की एका स्टोरीला ॲज अ डान्स प्रेझेंट करणे, म्हणून त्याला कथ्थक म्हणतात. त्यात कथा आलेली आहे. पण त्याच्यात वेगवेगळे अभिनय आहेत ना. मग पायात घुंगरू परिधान करणे, पण हे काही जरुरी नाही आहे की बाबा स्त्रियाच ते करतात. ते पुरुषांसाठी पण सेम आहेत आणि स्त्रियांसाठी पण सेम आहेत. म्हणून ते तेव्हापासून होत आलेलं आहे आणि ते फेमिनिन ग्रेसनी त्याला प्रेझेंट करतात. तर असं गरजेचं नाही की फेमिनिन ग्रेसनी जर ते करतात तर ते तसे आहेत. करेक्ट. हा फक्त विचार करण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा. त्याच्यामुळे हे त्या गोष्टीत बांधण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्यांच्या बांधण्यात बांधत नाहीत, म्हणून ते आपल्याला अजून फोर्स करतात की हा गे असेल, हा ट्रान्स असेल, हा समथिंग. हे त्यांचं फक्त बोलण्याचं एक काय म्हणतात ते फोर्सच आहे आपल्यावरती. त्या तर आता माहिती नाही कसं, पण तो एक नटरांचा एक पार्ट आहे जिथे अतुल सरांना ते लोक बाहेर घेऊन जातात आणि खूप काही विचित्र पद्धतीने त्यांच्याबरोबर काय ते चाळे करतात. तसं तुझ्याबरोबर असं काही झालंय का? असं काही वाईट प्रसंग तुला कधी सामोरे जावं लागलं का? तसं माझ्या अंगावर सध्या काटा आलाय आता सध्या ते सगळं. म्हणजे मी आजपर्यंत कुठेही कधीही बोललेलं नाही. एक गोष्ट झालेली आहे माझ्यासोबत. तुला माहितीच आहे, मी खूप कमी वयापासून लावणी करतोय, बरेचशी वर्ष झाले. आणि मी गावोगावी फिरायचो लावणीसाठी. मी ज्यावेळेस आम्हाला नटायला काही रूम नव्हते मिळत. एक स्टेज असायचं, त्या स्टेजच्या मागे असा पडदा लावायचे आणि त्या पडद्याच्या तिथे बल्ब वगैरे आणि आम्ही असं छोटंसं ते छोटी मोठी बॅग त्याच्यातून काढायचं, लावायचं, मेकअप करायचं, असं असायचं. मग त्या ठिकाणी बरेचसे लोक घुसायचे आतमध्ये. त्या दिवशी असं घडलं की मी बॅक स्टेजला फक्त एकटा होतो. सगळे कलाकार त्यांचे एकमेकांचे परफॉर्मन्स बघण्यासाठी समोर गेलेले आणि मी एकटा मागे. तर एक छोटासा आरसा घेऊन मी तिथे बसलेलो होतो. त्यामध्येच आम्ही मेकअप वगैरे करायचो आणि स्वतःला बघण्यासाठी त्या छोट्याशा आरशात मी दिसत नाही म्हणून मी मागे जाऊन उभा राहिलो आणि बस फक्त स्वतःला बघतोय. तितक्यातच 2-3 माणसं आतमध्ये शिरली आणि बोलायला लागली माझ्यासोबत बळजबरी, हसायला लागली, छेड काढायला लागली, हात लावायला लागली अंगाला. माहीत नाही कसं काय, पण अचानक एका व्यक्तीने धरलं मला आणि बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. पण देवाच्या कृपेने त्या दिवशी माझ्या हातात घुंगरं होती आणि ती जड घुंगरं मी घेऊन त्या दोघांच्या तोंडावर मारली, जेणेकरून मी तिथून त्यांच्या तावडीतून सुटलो आणि कसाबसा स्टेजच्या तिकडे पळालो. आणि आय डोंट नो आता मी काय बोलू त्याच्यावरती. म्हणजे त्या दिवशी जर हे सगळं नसतं, मला वाटतं ते घुंगरू माझ्यासाठी खरे देव असतील की जेणेकरून मी वाचलो तिथून, नाहीतर देव जाणे माझ्यासोबत काय झालं असतं. ओके. पण एवढं आहे की मी त्यावेळेस माझ्या लावणीमुळे, माझ्या घुंगरांमुळे तिथून मी वाचलो. असं बोलू शकतात काही लोक की हा तू ते लावणी करत होता, लेडीजसारखा दिसत होता किंवा काही पण ते कलेच्या दृष्टिकोनातून बघा ना. मग त्या गोष्टीला तुम्ही काय बघून माझ्यापर्यंत आले, मला टच कोणत्या हिशोबाने तुम्ही केलं. मला हेच बोलता येईल याच्यावरती की हे बघ, आता मी बरेचसे ट्रान्स लोकांना पण ट्रेनमध्ये बघितलेले, रस्त्यावर बघितलेले, काही लोक दुकानात असतात.
मी नेहमी त्यांची इज्जत करतो. मी नेहमी त्यांच्यासोबत खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस माझ्याकडे काही नसतं त्यावेळेस मी त्यांना हात जोडतो. ठीक आहे. पण मी एक गोष्ट नेहमी बघतो, ते दिसले जरी ना लांबून तर त्यांना बघून लोक सगळ्यात पहिले हसतात. आला रे बाबा काहीतरी, म्हणजे हे निघतं त्यांच्या मनातून. काही लोक असे असतात की जवळ जरी पैसा मागायला आले की त्यांच्यासोबत फ्लर्ट करतात. खरं. पण मग पुन्हा पुढे गोष्ट कुठे वाढते की कोणी त्यांना अचानक आजपासून जात असताना त्यांना हात लावतं. मग मी त्यांच्याबद्दल पण मला बोलायचं आहे की ती काय तुमच्या घरातली वस्तू नाही की तुम्ही तिला कसं पण हाताळणार. ते त्यांच्या परीने वागतायत, ते तुमच्याजवळ आले तर तुम्ही त्यांना नॉर्मली का ट्रीट नाही करत, का हसता त्यांच्याकडे बघून. म्हणजे हे मला का फील होतं मी तुला सांगतो, कारण की हे माझ्यासोबत झालेलं आहे. मी लावणीसाठी नटतो त्यावेळेस मला कोणी पुरुष लावणी कलावंत हे कधी हाकच नसेल मारली. मी स्टेजवर चढायचो, साधा सिंपलचा कलाकार, मला काय माहीत नाही बाहेरचं, आणि मला हे पण माहीत नव्हतं की माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. पण असं झालेलं आहे की स्टेजच्या खालून नाचा, छक्का, हिजडा हे मला सुद्धा बोलले गेलेले आहे खालून. ह्या खूपशा गोष्टी. मग मला जर इतकं वाईट वाटतंय तर मग त्यांना पण काहीतरी वाटत असेल ना. असं का वागतात त्यांच्यासोबत की ते खूपच वेगळे आहेत. असं नाही ना की वरून पडणे डायरेक्ट आले म्हणून. करेक्ट. ते पण नॉर्मल लोकांसारखेच लोक आहेत. जसं मी माझ्याबद्दल सांगायला गेले, मी पण नॉर्मलच लोकांसारखं. तर तुम्ही आधी का माझ्यासोबत असे वागले, का माझ्यासोबत असा बिहेव केला, का? कारण की मी फक्त वेअर केलं आणि मी परफॉर्म करतोय. एखादी गोष्ट जर आपण झाडावर गुलाल टाकला तर तो फक्त वरून पडलेला गुलाल आहे, त्याचा हिरवा रंग बदलत नाही. आपण त्याला पाणीच घालणार खाली नंतर, वाव. आहे ना. म्हणून तुमच्याकडून मला काय पाहिजे, तुमचं प्रेम, तुमचे नॉर्मली राहणं माझ्यासोबत, हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, ॲप्रिसिएशन. आहे का नाही. तर तुम्ही कधीच कुठल्या कलाकारासोबत कुठेही म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती जे आहेत त्यांच्या परीने ते जगतायत ना, तर त्यांना मला नाही वाटत की वेगळं ट्रीट करायची गरज आहे. तुम्ही नॉर्मल राहा त्यांच्यासोबत, जसे तुम्ही आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत राहता. खूप सिरियस गोष्टी झाल्या, खूप आपण काही स्ट्रगल बद्दल बोललो. आता आपण काहीतरी वेगळ्या वळणाकडे जाऊयात. तर अशी कोणती गोष्ट सांग जी तू अजून तुला आठवते, जी फनी असेल की तुला अजूनही आठवते आणि तू हसतोस. जसं मी तुला बोललो की मला उचलून घेऊन गेले, हा तर खूप मोठा भयंकर किस्सा माझ्या लाईफमधला. पण तसाच त्याच वेनी ॲज अ आर्टिस्ट आणि सुंदरशी लावणी कलावंतीन म्हणून सुद्धा माझ्यासाठी बॅक स्टेजला 500च्या नोट यायच्या, कधी कधी गुलाबाची फुलं यायची आणि त्या नोटांवरती लिहून यायचं आय लव्ह यू. म्हणजे असं पण मग आय लव्ह यू मुलाकडून यायचं की मुलीकडून यायचं? ऑब्व्हियसली मुलंच द्यायचे हे सगळं, पण त्यांना नव्हतं म्हणजे माहित नसायचं काही लोकांना की बाबा मुलगा आहे. पण मला म्हणजे एन्जॉय करायचं मी ती मुमेंट, कारण की असं व्हायचं की एक तर पैसे तर मिळताच आहेत, पण त्यांना आवडलं हे सगळं. माझं दिसणं आवडतंय, माझं असणं आवडतंय. सॉरी टू इंटरप्ट. त्या नोट्स ज्या होत्या त्याचं तू काय केलंयस? वापरल्यास की फाडल्यास की काय केलं ते? मला तर त्या नंबरची गरज नव्हती, मला गरज होती पैशाची. पैसे खर्चून टाकले. इरेज केले त्या गोष्टी? नाही, त्यावेळेस चालून जायचं तशा नोट. बर. तर शुभम, तू इतकं कष्ट केलेस, तू जे काही तुझा खडतर प्रवास आहे तो सांगितलास, पण त्यानंतर तुझ्या लाईफने जी काही टर्न घेतली आहे आणि मग तुझ्या लाईफमध्ये आला रियालिटी शो ढोलकीच्या तालावर, व्हॉट यू हॅव टू से अबाउट इट? खरं म्हणलं तर मगाशी मी बोललोच तुला की मी जसं मला कळायला लागलं तेव्हा मला माझं स्वप्न निर्माण झाले की माझं नाव कुठेतरी एका मोठ्या पडद्यावर दिसलं पाहिजे किंवा चमकलं पाहिजे लावण्यासाठी. तर तसे मी खूप प्रयत्न करत गेलो, सारखे ऑडिशन्स दिले, खूप स्वतःला बाहेर नेत गेलो. पण मला छोटासा असा क्ल्यू मिळत नव्हता की बाबा कसं होईल हे सगळं. कारण ढोलकीच्या तालावर हा सीझन मी लहानपणापासून बघायचो. माझा वय 13-14 असेल त्यावेळेस मला वाटतं, आणि वैशाली जाधव त्या सीझनची पहिली विनर राहिलेली आहे. तर माझ्या डोक्यात नेहमी की मी लावणी करते, पण माझ्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीच आहे तो मुळात, तो स्त्रियांसाठी आहे. पण तरी मी स्वतःला की बाबा याचा इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय नेमका. तर मी खूप मला जेवढं समजत होतं त्या प्रकारे मी करत गेलो, विचारत गेलो लोकांना की कसं असतं याचं, ऑडिशन कुठे होतात काय, पण काय कळत नव्हतं. मग ठीक आहे, ते स्वप्नच राहिलं त्यावेळेसला. आणि तो जो माझा प्रवास होता लावणीचा, मी तो थोडा पक्का करत गेलो, थोडी माहिती घेत गेलो, किती गावांमध्ये जाऊन, कितीतरी तमाशा क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा मी खूप माहिती घेतली. पण एवढं आहे की मी पारंपरिक दृष्टिकोनातून लावणीला चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करत गेलो. आणि अचानक सडनली मला कॉल आला, आता ज्यावेळेस सीझन झालं त्याच्या काही 5-6 महिन्या अगोदर मला कॉल आला असेल की एक शो येतोय, त्याचं नाव ढोलकीच्या तालावर आहे.
आणि मी फक्त एवढंच ऐकलं ना, माझ्या पायाखालची अशी जमीन सरकली. म्हणलं आता काहीतरी गुड न्यूज मिळते खूप चांगली. मग अचानक बोलले की तुम्ही इंटरेस्टेड आहात का त्याच्यासाठी? म्हणलं लहानपणापासून. अच्छा. तर तर ते फोन आला. मग नंतर त्यांनी ऑडिशनच्या डेट क्लिअर केल्या. मग मी ऑडिशनसाठी गेलो मुंबईला. 2 ठिकाणी बहुतेक ते ऑडिशन झालं. त्यानंतर मग तिसरा राऊंड वगैरे झाला. तरी मग मला वाटत नव्हतं की होणार. कारण की माझ्या डोक्यात असंच की बाबा मी मुलगा आहे आणि मुलगा म्हणून मला किती त्या शोमध्ये ठेवणार किंवा किती पुढे नेणार. कारण याच्या आधी पण काही कलाकार आलेत पण ते लवकर एलिमिनेट झाले किंवा काय. मला वाटायचं की बहुतेक ते मुलं होती म्हणून की काय. माझ्या डोक्यात पण तेच की चला जाऊ द्या, पण मी सिलेक्ट होतोय ना, एक एपिसोड एकदा जरी माझं तोंड लावणीसाठी टीव्हीवर दिसलं ना, बास झालं, एवढं माझ्या मनात होतं. पण एवढ्या लोकातून सगळ्या मुलींमध्ये मी एकटा मुलगा सिलेक्ट झालो आणि हा सीझन अख्खा पार पडला. मी फायनलिस्ट ठरलो. फायनलिस्ट नंतर डिरेक्टली ग्रँड फिनाले आणि मी फर्स्ट रनर अपची ट्रॉफी पटकावली. तर असं होतं की ते ड्रीम्स कम्स ट्रू असं म्हणतात, ते सेम झालं माझ्यासाठी आणि बस सांगू शकत नाही शब्दामध्ये, इतका आनंदी होतो. सो 10-15 वर्ष तू लावणी केली आहेस. तर आत्ता जर का आपण जर का बघायला गेलं तर देर आर लॉट ऑफ लावणी डान्सर्स, मेल लावणी डान्सर्स आहेत. पण तू जी काय लावणी करतोस ती पारंपरिक लावणी खूप विशेष पद्धतीने करतोयस आणि बाकीची सगळी बॉलिवूड लावणी डान्सर्स आहेत. तर तुला ना असं वाटत की ही संधी तुला खूप आधी मिळायला पाहिजे होती असं काही? कदाचित जर ही गोष्ट मला लवकर मिळाली असती तर मला वाटतं स्वतःला तराशण्याचा वेळ नसता मिळाला. ते म्हणतात ना की मी ते भट्टीत जेव्हा हिरा पकतो व्यवस्थित त्यावेळेसच तो म्हणजे खरा हिरा बनून बाहेर येतो. ओके. त्या प्रकारे मला तो वेळच नसता मिळाला स्वतःसाठी. जर ही संधी मला लवकर मिळाली असती, पण ही उशिरा मिळाली त्यामुळे मी थोडासा घासले गेलो. थोडीशी अजून जास्त परिस्थिती बघायला मिळाली. थोडंसं अजून त्या लावणीबद्दल शिकता आलं. थोडं लांबपर्यंत जाता आलं त्या लावणीला घेऊन. थोडंसं स्ट्रगल करता आलं. स्ट्रगल करणं पण खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं, कारण की त्याच्याशिवाय जे नंतर फळ भेटतंय ना, त्याची मजा नाही राहणार. तर ह्या रियालिटी शोचा तुझ्या लाईफमध्ये काही असं पुरेपूर फायदा असा झाला आहे यू थिंक? एक फायदा पण झाला आहे आणि एक नुकसान पण झालं आहे. फायदा असा झाला आहे की मी मगाशी बोललेलो की लोकं नावं ठेवायची, हसायची, काय संबोधायची, वेगवेगळे प्रसंग घडले. म्हणजे लावणी करतोय म्हणून मी स्टेजवर जोपर्यंत आहे तोपर्यंत टाळ्या शिट्ट्या वाजतात, ठीक आहे, एन्जॉय करतात, एंटरटेन होतात लोक. पण त्याच्या व्यतिरिक्त असाच येतो हे निघतंच कुठून तरी. तो बदल फक्त ह्या शो नंतर झाला, कारण की समाजाला मी व्यवस्थित प्रकारे माहीत पडलं की मी नेमका आहे काय, मी कसा आर्टिस्ट आहे, माझी पर्सनल लाईफ कशी आहे, माझं लग्न झालंय, मला मुलगा आहे, हे सगळं म्हणजे हे त्या शोच्या नंतर लोकांना चांगल्या प्रकारे कळायला लागलं आणि त्यांच्या डोक्यात तेव्हा हे बीज रोपण पडलं असेल की हां, असे पुरुषसुद्धा लावणी करू शकतात. तर हा एक चांगला मला वाटते पैलू आहे ह्या शो नंतरचा, की एक सुधार असा झाला की लोकांना एक्सेप्ट करण्यास भाग पडले की पुरुष लावणी कलावंत असे असतात, आणि जे मला दाखवायचं होतं समाजाला स्वतःबद्दल. आणि जे नुकसान? त्याचं नुकसान असं म्हणेल की आता मी इतके वर्ष झालं लावणी करतोय, इतके दिवस झाले मी स्वतःला घासले, खूप काही सहन करून ह्या स्टेजपर्यंत पोचलो, फायनलिस्ट झालो, विनरसुद्धा म्हणजे रनरअपसुद्धा राहिलो ह्या कार्यक्रमाचा. पण त्या कार्यक्रमानंतर बाहेरून मला किती रिस्पॉन्स मिळतोय चांगला, हे अजून म्हणजे थोडंसं कंसात असल्यासारखंच आहे. म्हणजे आज जिकडे तिकडे डीजेचे शोज चालू आहे आणि फोन येतात कधी कधी मला, सोलोसाठी पण येतात आणि कोणी ग्रुपसाठी पण विचारतात. तर त्या ग्रुपच्या वेळेस असं होतं की आम्हाला लावणीचा ग्रुप हवा आहे, लावणी प्रिन्स बोलता, शुभम बोराडे बोलता तुम्ही. म्हणलं हां. ते बोलतात की एक ग्रुप हवा आहे तुमच्याकडून लावणीचा. म्हणजे ठीक आहे, मी आणि माझ्या काही मुली मिळून आम्ही इतके लोक आहेत आणि तुम्ही पण असणार का त्याच्यामध्ये? हो, माझा ग्रुप आहे आणि तुम्ही माझ्या नावामुळेच मला फोन केला आहे ना. नाही, आम्हाला फक्त मुली हव्यात. माझ्या डोक्यात घंटी वाजली की मुली का, म्हणजे फक्त मुलींसाठी, म्हणजे काय बोलू मी, तुम्हाला कला बघायची आहे ना, मग ती कला माझ्यात पण आहे, ती मुलींमध्ये पण आहे, मग आम्ही सोबत सादर करू ना त्याला. अच्छा, तुम्ही कलेचा आस्वाद घ्या ना, मग त्याच्यामध्ये जेंडर कुठे आडवं येतं? तुम्हाला का फक्त मुलीच पाहिजे? ओके. तर आता माझ्याकडे 2 प्रश्न आहेत, ओके, ज्याचे तू डिप्लोमॅटिक आन्सर द्यायचे नाही. ओके. तर फर्स्ट, तुला असं का वाटतं तू बाकी मेल लावणी डान्सर पेक्षा बेस्ट आहेस? माझ्या आदर्श मानलेल्या म्हणजे मी ज्यांना आदर्श मानतो, मधुताई कांबीकर, त्या लावणीतल्या
उत्कृष्ट अदाकारा, उत्कृष्ट नृत्यांगना राहिलेल्या आहेत. मी त्यांच्याच चालीरीतीनुसार त्या जशा करतात तसा करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. आणि माझी खास बात अशी सांगेल स्वतःबद्दल, की मी कुठेही लावणी करत असताना, ते तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, की मी कधीही लावणी करत असताना पुरुषी अंगभावाने कधीच दिसून पडलो नाही कोणाला. सो यू मीन टू से जे बाकी करतात ते पुरुषी अंगाने डान्स करतात म्हणजे असं तसं नाही म्हणायचंय. तसं नाही, पण कुठेतरी मी जे एक्सप्रेस करतो स्वतःला ते नॅचरल वाटतं लोकांना बघण्यामध्ये. हा, हे मग मी ते माझ्या तोंडाने नाही unnatural. बोलत, मी माझ्या तोंडाने नाही बोलत हे लोक मला बोलतात. ओके. हे वाटतं की माझ्यामध्ये थोडी खासियत आहे की मी थोडंसं नॅचरली बाईला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो लावणीच्या through. ओके ओके. नाव सेकंड क्वेश्चन. ओके. तू रनर अप ठरलास त्या ढोलकीच्या तालावर त्या सीझनचा, आणि तू विजेता हवा असं असं का वाटतं? ती विनर क्वालिटी तुझ्यामध्ये काय होती जी नेहा आय गेस वॉज द विनर, राईट? ते सगळे आर्टिस्ट ढोलकीला असलेले सगळे छान होते, बेस्ट होते. त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्यातला एक वेगळा प्लस पॉईंट त्यांच्यामध्ये होता. माझ्यात एक होता, नेहात एक होता, नम्रतामध्ये एक होता. मला वाटते की मी त्या फिनालेपर्यंत पोहोचलोय ना, तेवढीच गोष्ट मोठी आहे की आम्ही विनर आहेत तिथल्या तिथेच. पण मी जिंकावा असं मला का वाटतं, तुझा असा प्रश्न होता, तर मला असं वाटतं की मी जर जिंकलो असतो तर मला वाटते लावणीच्या क्षेत्रातला ढोलकीच्या तालावर मध्ये एक इतिहास नाव उभा राहिला असता की स्त्रियांच्या स्पर्धेमध्ये एक पुरुष विजेता झाला. तर आय विल पुट असं की जस्ट बिकॉज तू एक मेल लावणी डान्सर होतास त्या सगळ्या मुलींमध्ये, म्हणून तू फिनालेपर्यंत पोचलास असं तुला काही वाटतं का? मला इथे अभिजित पानसे सरांचे काही गोष्टी आठवतात जे मला बोलायचे नेहमी. ते सतत म्हणायचे की शुभम, तू ज्यावेळेस स्टेजवर आहेस त्यावेळेस आम्हाला कधीच तू शुभम वाटला नाहीस. त्यांनी मला शुभांगी नाव देऊन दिलेलं होतं. सगळ्यात पहिलं नाव त्यांनी मला शुभांगी म्हणून दिले, नंतर त्यांनी लावणी प्रिन्स दिले. तर मला वाटतं की कुठेच त्यांना मी पुरुष असा जाणवलो नाही स्टेजवरती, म्हणून ते मला एक लावणी सम्राज्ञी समजत होते. आणि ती स्पर्धा माझ्यात म्हणजे मुला आणि मुलीमध्ये नसून सगळ्या लावणी सम्राज्ञी आहेत आणि त्यांच्यातच ती स्पर्धा चालली, हा हेतू बहुतेक मला वाटतं तसा होता. आणि मला नाही वाटत की मी पुरुष होतो म्हणून तिथपर्यंत पोहोचलो. माझ्यात ती जी लावण्यवती आहे ती बहुतेक चांगली नाचत असेल कदाचित, ती म्हणून ती फायनल पर्यंत पोहोचली. ओके. तर एक एक खूप डेलिकेट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. आय एम सॉरी, तुला आता खूप जास्त इमोशनल होशील त्याच्यासाठी, पण जेव्हा तू जिंकला होता, जेव्हा तू स्टेजवर होतास, तेव्हा बऱ्याच जणांची फॅमिलीज होते तिथे, बऱ्याच जणांचे मम्मी आई वगैरे सगळे आले होते. तर तू तुझ्या मम्मीला मिस करत होतास का स्टेजवर? आईची आठवण येण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की माझ्यासाठी माझी आई नेहमी माझ्यासोबत होती, माझ्या पाठीशी होती. ती नाही आसपास दिसत नाही, पण ती माझ्यासोबत आहे अशी अनुभूती मी नेहमी करत आलेलो आहे. आणि प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक सुखादुःखात मी तिला आठवण करत राहिलेलो आहे. हां, त्यावेळेस थोडी कमी वाटत होती तिची, कारण की हे स्वप्न तिचं होतं माझ्यापेक्षा जास्त. तिचं मोठं मन होतं ह्या गोष्टीमध्ये की शुभम ह्या जगामध्ये याचं नाव झालं पाहिजे, हा लावणीमध्ये खूप पुढं गेला पाहिजे. तर कमी जाणवत होती, कारण की त्या दिवशी जर माझी आई असती तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने तिला जास्त आनंद झाला असता. आणि मी त्यावेळेस मम्मीला म्हणू शकलो असतो माझ्यासमोर की बघ मी केलं का नाही शेवटी. तर तुझ्या आयुष्यातला असा कोणता एक इमोशनल क्षण आहे का जो तुला प्रामुख्याने आठवतोय असं? खरं म्हणलं तर ज्यावेळेस माझी आई होती त्यावेळेस मला खूप काही करून दाखवायचं होतं माझ्या आईला, कारण तिचं स्वप्न आणि माझं स्वप्न सारखंच की शुभम बोराडेचं नाव मोठ्या स्क्रीनवर कुठेतरी झळकलं पाहिजे किंवा त्याचं नाव ह्या क्षेत्रामध्ये झालं पाहिजे. आणि मी त्या पायरीवर सुद्धा होतो. हळूहळू प्रोग्रेस होत होती. पण त्याच पिरियडला माझी आई, तिची तब्येत खूप जास्त खराब होत गेली, जेणेकरून म्हणजे मग एक दिवस असा आला की ती नाहीच आहे या जगामध्ये. आणि त्यानंतर ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम आला आणि त्या कार्यक्रमात मी प्रथम उपविजेता म्हणून लावणी प्रिन्स या उपाधीने समजा प्रसिद्ध झालो. पण जर का माझी आई असती तर मला वाटतं की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद तिला असतं ह्या गोष्टीचा. कारण तिचं स्वप्न हेच होतं की शुभमचं काहीतरी चांगलं व्हावं. आणि ह्या प्रसंगाच्या वेळेसच माझी आई नव्हती. सो मला कुठेतरी वाटतं की आई असती तर बरं झालं असतं. आणि हाच माझ्या लाईफमधला सगळ्यात दुःखद अनुभव आहे.
ओके. तर आत्ताचा जो जनरेशन आहे खूप फॉरवर्ड आहे, तर खूप मॅच्युअर थिंकिंग आहे. तर त्यांना तू काय एक मेसेज देऊ इच्छितो तुझ्या या कौशल्याबद्दल, तुझ्या टॅलेंटबद्दल? बस कलेला जपून ठेवा. मला असं वाटतंय जसा जसा जमाना पुढे जात चाललाय तसं तसं DJ आलंय, खूप काही गोष्टी आधुनिक होऊन गेल्या. तर कुठेतरी ना जे पारंपरिक कलाकार आहेत किंवा जे लाईव्ह आर्टिस्ट आहेत, तर त्यांना कुठेतरी थोडं अजून प्राधान्य मिळालं पाहिजे आणि ते फक्त तुमच्यामुळे होऊ शकतं. कारण की तुम्ही फक्त जर कॅसेटचं किंवा मोबाईलचं बटन दाबून प्ले करणार आणि त्या कलाकारांना सोडून देणार, म्हणजे फक्त ते एका स्क्रीनपुरते जर तुम्ही त्यांना मर्यादित ठेवलं, तर मला वाटतं त्यांची गरज पुढे लागणार नाही. तर हे कुठेतरी कमी करा. जाऊन लाईव्ह शोज तुम्ही अटेंड करा आणि कलाकारांना फक्त तुमची गरज आहे, बाकी कशाची नाही. तर हा तर मेसेज झाला सगळ्या प्रेक्षकांना. पण असे अनेक शुभम आहेत जे अनेक घरात असे लपलेले आहेत समाजाच्या भीतीने, लोकांच्या भीतीने. तर त्या सगळ्या शुभमला तू काय मेसेज देऊ इच्छितो? बरेचसे लोक मला मेसेज करतात की शुभम दादा आम्हाला थोडा सपोर्ट कर. मी सपोर्ट करणारं कोणीच नाहीये. पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःचे शिल्पकार आहात. तुम्ही स्वतः घडू शकता. तुम्ही स्वतःमध्ये पुढे जाऊ शकता. हे फक्त तुमच्या हातात आहे की हिमतीने कुठल्या गोष्टीला, किती समस्यांना तुम्ही तोंड देऊ शकता, हे फक्त तुमच्या हातात आहे. मला पण कठीणाई होत्या, फक्त त्या लोकांच्या डोळ्यापुढे आल्या नाही म्हणून त्यांना ते कळणार नाही. त्याच कठीणाई तुमच्या पुढे येऊ शकतात, पण त्याच्या पुढे जाण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे आणि ते तुम्हीच पूर्ण करू शकता. तर शुभम, असे बरेच लोक आहेत ज्यांना तुझ्याकडून लावणी शिकायची आहे. त्यातली मी एक तर नक्कीच आहे बॉस. कारण की मी जेव्हा ती लावणी पाहिली होती, पाडाला पिकलाय आंबा, मी 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 फॅन झाली होती तुझी. थँक्यू. तर ते जे शिकणारे आहेत त्यांच्यासाठी काय इन्फॉर्मेशन आहे का तुझ्याकडून? हो, मला पण बरेचसे DM येतात त्याच्या बाबतीत की आम्हाला शिकायचं आहे, खूप काही आहे. आणि मी वर्कशॉप जस्ट जेमतेम सुरूच केलेत. तर एक संधी पुन्हा निर्माण होते तुम्हा सर्वांसाठी. उप्स डिजिटल एंटरटेनमेंट घेऊन येत आहेत तुमच्यासाठी लावणीचं एक असं वर्कशॉप, ज्यामध्ये मी एक सुंदर पारंपरिक लावणी शिकवणार आहे आणि लवकरच ते येते. तर ती छान संधी आहे तुमच्याकडे हे शिकण्याची. तर नक्कीच मला आशा आहे की तुम्ही येणार आणि हे सगळं एन्जॉय करणार. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात तर ती लवकरच होणार आहे. तर डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी शुभमकडून लावणी शिकायची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला पण अशीच अनेक सफरनामे जाणून घ्यायचे असतील तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब उप्स मराठी चॅनल. तर ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अँड येस, डोंट फॉरगेट टू क्लिक